नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश. कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, कांदा शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपली रोपवाटिका. पण तुम्ही कधी विचार केलाय का, या हिरव्यागार रोपांच्या यशामागे कोणाचा हात असतो? केवळ खत आणि पाणीच नाही, तर निसर्गाचा एक छोटासा जादूगार इथे रात्रंदिवस राबत असतो, तो म्हणजे मधमाशी. बघा या मधमाशांना. व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की कशा प्रकारे या मधमाशा फुलांवरून परागकण गोळा करत आहेत. यालाच आपण परागीभवन पॉलिनेशन म्हणतो. कांदा बियाणे उत्पादनात मधमाशांची भूमिका एखाद्या हिरो सारखी आहे. या मधमाशा नसतील तर परागीभवन होणार नाही आणि आपल्याला अपेक्षित असलेले सशक्त बियाणे मिळणार नाही. पहिलं म्हणजे बियाणांची गुणवत्ता कमालीची सुधारते. दुसरं म्हणजे रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि तिसरं, उत्पादनात तब्बल 20 ते 30% वाढ होऊ शकते. म्हणूनच कांदा बियाणे प्लॉटवरती कीटकनाशकांची फवारणी करताना आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या या मित्र कीटकांना इजा पोहोचणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आपली मधमाशांच्या सोबतीने बहरलेली कांदा रोपवाटिका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.